नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, असं म्हणतात, इंग्रजीमध्ये कुठेतरी एक वाचलेलं वाक्य आहे मी, की इतिहासापासून आपण काय शिकतो. तर इतिहासापासून आपण कुठलाही धडा घेत नाही आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. अर्थ काय मित्रांनो, की इतिहासाच्या नोंदी ज्या असतात त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, त्या घडून गेलेल्या घटना आहेत. पण त्या घडलेल्या घटनांमध्ये आपल्याला यश मिळालं असेल किंवा अपयश मिळालेलं असेल, तर दोन्ही बाजूने हे यश मिळालं तर का मिळालं, मोठं यश मिळालं असेल तर एवढं मोठं यश मिळायचं कारण काय, आणि अपयश आलं असेल तर एवढं मोठं अपयश का आलं, किंवा असं निसटतं अपयश आपल्या नशिबी का आलं, याचंही आत्मपरीक्षण करायचं असतं. तर मग अपयश पचवता येतं, यश पचवता येतं, आणि पुढल्या काळात तसं अपयश आपल्या वाट्याला येऊ नये, किंवा तेवढं मोठं यश परत परत का मिळवायचं, कसं मिळवायचं, या सगळ्याचा अभ्यास होत असतो. त्याला आत्मपरीक्षण म्हणतात. म्हणजेच इतिहासापासून शिकायचं काय असतं, तर त्याच चुका परत होता कामा नयेत, आणि मग त्याच प्रकारचं अपयश आपल्या पदरी येऊ नये, किंवा ज्या प्रकारचं यश आपल्याला मिळालंय ते यश पुन्हा पुन्हा मिळवायचं असेल तर ते कशामुळे मिळालं त्याचाही अभ्यास करावा लागतो. दुर्दैव असं आहे आपल्याकडे, जे सातत्याने पराभूत होत असतात त्यांना आपल्या अपयशाची कारण मीमांसा करावीसं वाटत नाही, आत्मपरीक्षण करावंसं वाटत नाही, किंबहुना आपण चुकलो हेच त्यांना खरं वाटत नाही, आणि मग वोट चोरी वगैरे वगैरे, ईव्हीएम असले उलट सुलट आरोप करायचे आणि आपलं अपयश, आपला नाकर्तेपणा लपवायचा. यातच त्यांना राजकारण केल्यासारखं वाटतं. डिबेटमध्ये, चर्चेमध्ये, वादावादीमध्ये समोरच्यावर आरोप केले की आपण निष्कलंक आणि निर्दोष आहोत, आपण यशस्वी झालोय, या भ्रमात राहता येतं. पण भ्रमात असताना तुम्ही लढाई लढू शकत नाही की जिंकू शकत नाही. आणि म्हणूनच जी लढाई तुम्ही लढू शकत नसता ती जिंकूही शकत नसता. म्हणून इतिहासात जिंकलो का हरलो का या दोन्हीचा अभ्यास करणं आवश्यक असतं. पण बहुतांश लोक विजयाचाही अभ्यास करत नाहीत, पराजयाचाही करत नाहीत. कारण जिंकलो की आपल्या चुका सुद्धा लपवल्या जातात, झाकल्या जातात. जिंकतानाही तुमच्याकडून चुका झालेल्या असतात. अगदी आता लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश मिळालं. पण ते यश मिळालं तरी ते निसटतं यश होतं, आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं निसटतं अपयश होतं. 1% देखील दोघांच्या मतांमध्ये फरक नव्हता, अर्धा टक्का पण नव्हता, 0.3%. पण त्याचा अभ्यास, त्या अपयशाचा अभ्यास भारतीय जनता पक्षाने केला, महायुतीने केला. म्हणून 6 महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी योग्य दिशेने तयारी केली. किंबहुना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका भाजप महायुतीकडून झाल्या होत्या त्या होणार नाहीत याची काळजी घेतली, आणि लपून छपून केली असं नाही. अगदी उघडपणे महायुतीचे सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना आणि जाहीर सभेत सांगत होते की 0.3%चा फरक आहे. विकास आघाडी आणि युती या दोघांमध्ये फक्त 2 लाखाचा फरक आहे. मतदानाची टक्केवारी घटली आणि आपल्याला मिळालेली मतं कमी झाली. त्यामुळे मतदान वाढवलं. आपल्या परिचित, आपल्या ओळखीचे, आपल्या आसपासचे लोक मतदानाला उतरवले तर मतांची टक्केवारी वाढते. मतदानाची टक्केवारी वाढली की आपले लोक बाहेर काढल्यामुळे आपल्याला मिळालेली मतं वाढतात. ती जी 0.3% आहे ती भरपाई कडून 1.5-2% मतदानामध्ये आपण वाढ घडवून आणली, मतदार अधिक बाहेर काढले, तर हेच निकाल उलटे पालटे होतील असं फडणवीस कानी कपाळी ओढून सांगत होते लोकसभेपासून विधानसभेपर्यंत. आणि उलथापालथ झाली. 5-6% मतदान वाढलं विधानसभेला, आणि फरक काय पडला, तर सगळी महाविकास आघाडी, ज्यांनी लोकसभेला 48 मध्ये 31 जागा मिळवल्या होत्या,
त्यांना विधानसभेला अवघ्या 50 जागा सुद्धा मिळवता आल्या नाहीत. लोकसभेच्या तुलनेत गेलात तर 31 म्हणजे 156 जागा होतात विधानसभेच्या, पण मिळाल्या 50 पण नाही. 50 जागा मिळाल्या नाही. 288 मध्ये 46 जागा. का? तर लोकसभेला आपल्याला निसटत यश मिळालंय. तो आकड्यांचा भूलभुलैया आहे. त्यामुळे जागा जास्त मिळाल्यात, पण आपण आणि युती हे तुल्यबळ आहोत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेतलं नाही आणि एकमेकांशी भांडत बसले. आणि त्यातच विधानसभेचा पराभव या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओढवून आणला होता. हे एवढं प्रचंड विवेचन, इतिहास आणि त्यापासून धडा घेणं यासाठी मी का शिकवलंय, म्हणजे त्याचं विवेचन मी का केलंय. तुम्हाला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे काँग्रेसकडे हट्ट धरून बसले होते की मुख्यमंत्र्याचं नाव आणि चेहरा आधीपासून जाहीर करा. थोडक्यात उद्धव ठाकरे हाच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे हे घोषित करावं, यासाठी उद्धव ठाकरे अखंड प्रयत्नशील राहिले. पण मुख्यमंत्री हा निवडणूक संपल्यावर निवडून आलेल्या आमदारांच्या संख्याबळावर ठरतो आणि म्हणून आमदारांचं संख्याबळ मोठं असलं पाहिजे. त्यासाठी मतदाराकडे गेलं पाहिजे. मतदार अधिकाधिक संख्येने आपल्याकडे वळवणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस जे सांगत होते की फरक नाहीये, आणि तो फरक नव्हताच. जर भाजपने 2 लाखाचा फरक पार केला तर महाविकास आघाडी मागे पडेल हे लक्षात घेण्याची उद्धव ठाकरेंना गरज भासली नाही, शरद पवारांना गरज भासली नाही, की काँग्रेसच्या नाना पटोलेंना गरज वाटली नाही. इकडे नाना पटोले सुद्धा मुख्यमंत्री व्हायच्या तयारीत होते. बाळासाहेब थोरात की नाना पटोले कोण मुख्यमंत्री होणार यावरून काँग्रेसमध्ये लठ्ठालठ्ठी चालू होती. महाविकास आघाडी उबाठाकडे शिवसेनेचं पद, मुख्यमंत्री पद येणार की कोण? फक्त शरद पवार गट मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नव्हता. आणि या सगळ्या गडबडीत जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा मतदार बाहेर काढून निवडणुका आणि आमदार जिंकणं याची गरजही कोणाला वाटली नव्हती. त्याचे दुष्परिणाम मतमोजणीच्या वेळेला भोगावे लागले. हळूहळू करत आता निमूटपणे मान्य करावं लागलं, पराभव मान्य करावा लागला, अपयश मान्य करावं लागलं. हे मी आज इतकं दीर्घकालीन विवेचन करतोय, त्याचा आजच्याशी संबंध काय असं वाटेल तर त्याचं कारण असं आहे की जी काय राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या निमित्ताने उबाठा शिवसेनेच्या गोटामध्ये म्हणजे मातोश्रीवर जे दरबारी राजकारण एकमेकाच्या विरुद्ध खेळलं जातंय, म्हणजे इतका विधानसभेचा पराभव, महापालिकांचा पराभव, नगरपालिकांचा पराभव, जिल्हा परिषद तालुका पंचायतीतला पराभव, हा आपसातल्या अशा भांडण करण्यातून, एकमेकाविरुद्ध डावपेच खेळण्यातून महाविकास आघाडीच्या आणि उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे. तरीही ना काँग्रेसमधले लोक शहाणे व्हायला तयार आहेत, ना उबाठा शिवसेनेतले लोक तयार आहेत. जी काय महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची 1 जागा येऊ शकते, त्यावरून काँग्रेस आणि शिवसेना आणि शरद पवार गट यांच्यात आधीच तुंबळ लढाई चालू आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा काय तो तारीख जवळ येते. पण एकाच वेळेला महाविकास आघाडीच्या 3 पक्षात तुंबळ लढाई चालू आहे आणि दुसरीकडे त्यापैकी एक असलेल्या उबाठा शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात सुद्धा आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत यांच्यात जुंपलेली दिसते. राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा होताच विनाविलंब सवयीनुसार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका घोषित करून टाकली. महाविकास आघाडीचे संस्थापक आणि सर्वात बुजुर्ग नेते शरद पवार आहेत आणि त्यामुळे
महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांनीच राज्यसभेत परत एकदा गेलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांनी ती इच्छा संजय राऊत यांच्याकडे व्यक्त केलेली आहे, बाकी कोणाकडे नाही. अर्थात संजय राऊत इतकी महान व्यक्ती आहे की त्यांना एकट्याला शरद पवार कळलेले आहेत, बाकीच्या कोणाला शरद पवार कळू शकत नाही. कारण संजय राऊतच सांगतात की शरद पवार समजायचे तर 100 जन्म घ्यावे लागतील आणि आता तरी या पृथ्वी तलावर संजय राऊत सोडला तर 100 जन्म घेतलेला दुसरा कोणी माणूस माझ्या तरी ऐकिवात नाहीये. अशा संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकांची घोषणा आणि चर्चा होताच उबाठा शिवसेनेचा पाठिंबा शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेली नसताना सुद्धा पवारांना जाहीर करून टाकला. गंमत अशी ही शरद पवारांचा जो राजकीय पक्ष आहे तुतारीवाला, त्या पक्षाने सुद्धा शरद पवारांच्या नावाची घोषणा केली नाही किंवा सूचक दावा सुद्धा केलेला नाही. खुद्द शरद पवारांनी सुद्धा त्याविषयी कुठे सुतोवाच केलं नाही. पण त्याच्या आधीच संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाची घोषणा करून टाकली आणि एकदा ती घोषणा झाल्यानंतर आपल्याकडचे सगळे उथळ विवेचक विश्लेषक तात्काळ त्याच्यावर तुटून पडले की शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली किंवा शरद पवार उमेदवार असतील तर मग महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होऊ शकत नाही. पण उमेदवार ज्याच्या कुठच्या पक्षाचा असेल तो पक्ष किंवा ती आघाडी त्याविषयी निर्णय घेत असते. माध्यमातल्या बातम्या, चर्चा, डिबेट यातून कुठल्याही पक्षाचा कोणी उमेदवार ठरवला जाऊ शकत नाही किंवा फायनल होत नाही. त्यामुळे मतांची फाटाफूट होईल का नाही होईल का, किती मतं पडतील, हा सगळा चिंतेचा विषय त्या त्या पक्षांसाठी असतो. त्याची चिंता माध्यमात बसून विश्लेषण करणाऱ्यांनी करायची नसते किंवा त्याविषयीची धोरणं, डावपेच हे सुद्धा माध्यमात बसलेल्यांनी आखायचे नसतात किंवा राबवायचे नसतात. पण सुरू झाले. शरद पवार उभे राहिले तर मतं कशी फुटणार नाहीत आणि एकजूट होतील. अरे पण खुद्द शरद पवार उमेदवार व्हायला तयार आहेत का? त्याविषयी सगळीकडे शांतता आहे. ना सुप्रियाताई बोलतायत, ना रोहित पवार बोलतायत, ना शशिकांत शिंदे बोलतायत, ना जयंत पाटील बोलतायत. पत्रकारांनी यावर इतकी उथळ चर्चा करण्याचं गरज काय? पण झाले सुरू. आणि त्यामुळे शरद पवार यांची उमेदवारी कारण नसताना वादाचा विषय झाली आणि ती फक्त महाविकास आघाडीत वादाचा विषय झाली असं नाही, तो उबाठा शिवसेनेत सुद्धा वादाचा विषय झाली. अर्थात संजय राऊत यांनी वरकरणी आपल्या पवार प्रेमापोटी त्यांचं नाव सर्वात आधी सुचवलं असं वाटण्याची शक्यता आहे. पण संजय राऊत पण मुरलेले राजकारणी आहेत, चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत आणि त्यामुळे इतक्या सहजगत्या त्यांनी जाता जाता शरद पवारांचं नाव सुचवलं असंही समजायचं कारण नाही. एक गोष्ट साफ आहे की कमीत कमी अजून एक राज्यसभा निवडणूक ही याच विधानसभेतल्या आमदारांच्या मतावर, बळावर होणार आहे. 2028 2030 ला विधानसभा बदललेली असतील, आमदार बदललेले असतील आणि त्यावेळच्या निवडणुकीला सगळी परिस्थिती बदललेली असेल. पण आत्ता जी आमदार संख्या आहे त्याच संख्याबळावर 2028 ची निवडणूक होणार आहे आणि आज जशी शरद पवारांची 6 वर्षाची मुदत संपते आहे, प्रियंका चतुर्वेदींची मुदत संपते, तशीच 2028 मध्ये संजय राऊत यांची सुद्धा राज्यसभेची मुदत संपणार आहे. आणि त्यावेळेला त्यांना निवडून यायचं असेल परत राज्यसभेवर तर फक्त महाविकास आघाडीच्या बळावरच निवडून येता येईल. पण त्यासाठी उबाठा शिवसेनेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने एक दिलाने, एकजुटीने आपली सगळी आमदार मतं ही संजय राऊत यांच्या पारड्यात टाकावी लागेल. पण
त्यासाठी महाविकास आघाडीने उबाठाचे उमेदवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील म्हणत शरद पवार गट आणि काँग्रेस या दोन्हीकडच्या आमदारांनी संजय राऊत यांच्या उमेदवारीला मान्यता दिली पाहिजे. पण 2 वर्षानंतर जो उबाठाचा उमेदवार मान्य करायचा तर मग आज त्याच जागेवर उबाठा शिवसेनेला क्लेम करता येणार नाही. तुम्हाला आठवतं 2022च्या राज्यसभा निवडणुकीमध्ये संख्याबळ कमी होतं तरी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. तेव्हा संजय पवार हे दिसायला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असले तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि पराभूत झाले. ते सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पराभूत झाले. त्यांना एकत्रित राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला होता आणि त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधीच्या निवडणुकीत 2020च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या बरोबरच राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं होतं आणि त्याच्या बदल्यात 2022 मध्ये शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला राष्ट्रवादीची मतं मिळतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. आता मुद्दा कळला. मुद्दा असा आहे की आज जर शरद पवारांना महाविकास आघाडीचा उमेदवार केलं आणि त्याला उबाठाने पाठिंबा दिला तर आपोआपच काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा दिला. शरद पवारांना काँग्रेस आणि उबाठाने आज पाठिंबा दिला तर पुढच्या राऊंडला उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला शरद पवार आणि काँग्रेस यांना पाठिंबा द्यावा लागेल. आज संजय राऊत यांच्याकडे अजून राज्यसभेची 2 वर्ष शिल्लक आहे. त्यांना 2 वर्षानंतर निवडणूक लढवायचे पण त्यावेळेला जर शिवसेनेला त्या जागेवर दावाच करता आला नाही तर राज्यसभा आणि निवडणुकीच्या राजकारणातून संजय राऊत बाद होतात. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की आदित्य ठाकरे हे आजच राज्यसभेवर सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीतला म्हणून आमचा दावा आहे म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव पुढे का दामटतायत तर त्याचा दुसरा अर्थ असा की प्रियंका चतुर्वेदी महत्वाच्या नाहीत तर पुढच्या निवडणुकीत संजय राऊत यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग आदित्य ठाकरेंना बंद करायचा आहे. 1997 नंतर हळूहळू करत शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती घेतल्यानंतर एक करत बाळासाहेबांच्या काळातले त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते त्यांना काटा काढल्यासारखे खड्यासारखे बाजूला करत नेलं. दत्ताजी साळवी असेल, मनोहर जोशी असतील, प्रमोद नवलकर असतील या लोकांना हळूहळू करत एकेकाला खड्यासारखे बाजूला केले. आज एक अपवाद म्हणून सुभाष देसाई हा एकमेव बाळासाहेबांच्या काळातला नेता उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलाय आणि तीच इतिहासाची पुनरावृत्ती आज मातोश्रीवर होताना दिसते की आता हळूहळू करत भविष्यातला पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे सूत्र हाती घेत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विश्वासाने गोळा केलेले जे लोक असतील मग ते मिलिंद नार्वेकर असतील, अनिल परब असतील, संजय राऊत असतील यांना खड्यासारखं बाजूला करायला सुरुवात केलेली आहे. त्याची सुरुवात तुम्हाला आठवत असेल तर अगदी मातोश्रीच्या परिसरात जिथून वरुण सरदेसाई विधानसभेवर निवडून आले त्याच ठिकाणी आयुष्यभर अनिल परब यांनी शिवसेनेचं काम उभं केलं, संघटन उभं केलं. तिथे अनिल परब यांच्या लाडक्या उमेदवाराला वरुण सरदेसाई यांनी उमेदवारी नाकारली. त्या जागी आपला लाडका आणून बसवला आणि अनिल परब कमालीचे नाराज होऊन मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेलेले होते. थोडक्यात अनिल परब यांना निवृत्त करायचं, बाजूला करायचं हा डावपेच आदित्य ठाकरेंचा होता. कारण वरुण सरदेसाई हा नुसता मावस भाऊ नाही तो उजवा हात सुद्धा आहे आदित्य ठाकरेंचा. अनिल परब यांना बाजूला केल्यानंतर
संजय राऊत यांचा नंबर लागलेला दिसतो. कारण पुढच्या वेळेला त्यांना राज्यसभेसाठी दावा करायचा तर पक्षाकडे जागाच नाही म्हणायची व्यवस्था आत्तापासून करायची. म्हणूनच आदित्य ठाकरेंनी आज राज्यसभेवर महाविकास आघाडी करून आपला दावा ठोकलेला आहे. तो प्रियंका चतुर्वेदीसाठी नाही, संजय राऊत यांना खड्यासारखे बाजूला करण्याचं राजकारण सुरू झाले. कळलं? मातोश्रीवर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर 7व्या जागेवरून का जुंपली. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.